नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची स्पष्ट चिन्हे, गुप्त बैठकीतील मुद्दे आले समोर। अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही, दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनावरून संजय राऊतांचा इशारा। भास्कर जाधवांचा घणाघात, मला विरोधी पक्षनेता बनवायला सरकार घाबरतंय आणि हिंदूंनी किमान 3 ते 4 मुले जन्माला घालावीत। मौलानांच्या 19 मुलांच्या विधानावर नवनीत राणांचा पलटवार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरामध्ये बुलेट वापरकर्त्यांकडून बुलेटच्या कंपनीकडून आलेले सायलेन्सर बदलून त्या जागी मॉडिफाईड सायलेन्सर लावून ठोठो असा कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटचे प्रमाण वाढल्याने याचा नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागल्यामुळे या गोष्टीची बीड जिल्हा वाहतूक शाखेने गंभीर दखल घेऊन आज मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी बीड जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्यासह पोलीस हवालदार बांगर, काकडे, पायाळ, पोलीस अंमलदार मोरे, घाडगे, वशीम शेख, गाडे, पोलीस चालक दत्ता कदम यांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमा किरण कोचिंग क्लासेस हॉल, शाहूनगर, माने कॉम्प्लेक्स परिसर इत्यादी ठिकाणी बुलेटचे 20 सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले। त्यात काही पोलीस व पत्रकार मंडळी देखील सहभागी होती। पोलीस स्टेशन गेवराई येथील पोलीस दलाने चोरीस गेलेले व हरवलेले एकूण 15 मोबाईल शोधून काढून ते मूळ मालकांकडे सुपूर्द करत नागरिकांना मोठा दिलासा दिलाय। सदरील उपक्रमाची संकल्पना व प्रेरणा बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांची असून या संपूर्ण कामगिरीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके व पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेत PSI श्रीमती निशिगंधा खुळे, हवालदार गणेश घोलप व ऋषिकेश पोटे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन विशेष परिश्रम घेतले। सखोल तपास, तांत्रिक विश्लेषण व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शोधून काढलेले एकूण 15 मोबाईल पोलीस निरीक्षक श्री किशोर पवार यांच्या हस्ते संबंधित मालकांना परत देण्यात आले। या कामगिरीमुळे बीड पोलीस दल हे सदैव नागरिकांच्या सेवेत तत्पर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाची आज बीड येथील विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली। खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याचा ठपका न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्टपणे आता समोर आला आहे। या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की न्यायालयाने सर्व आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून खटला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी प्रत्येक आरोपीला त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवत हे सर्व आरोप तुम्हाला मान्य आहेत का असा थेट प्रश्न विचारला। या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी एकमुखाने हे आरोप नाकारले, तर आरोपी वाल्मिक कराड याने प्रथमच स्वतःहून न्यायालयासमोर उभे राहून आरोप मला मान्य नाहीत असे स्पष्टपणे सांगत मला काही बोलायचे आहे, काही सांगण्याची इच्छा आहे असे तो म्हणाला। यावर न्यायाधीशांनी तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका अशा शब्दात वाल्मिक कराडला चांगलेच फटकारले। अखेर आज न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत। दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। याला कारण म्हणजे वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला, याकरिता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला। न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले। एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता 8 जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे। आजही आरोपींतर्फे पुन्हा हे आरोपी निश्चितची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला। आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे D2 ऑपरेशन केलं, ज्याप्रमाणे पाकिस्तानतर्फे K2 ऑपरेशन, K फॉर काश्मीर आणि K फॉर खलिस्तान असं केलं जात होतं, त्याचप्रमाणे
आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून D2 ऑपरेशन, D फॉर डिले आणि डिरेल, उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते. त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी, यापुढे जी 9 तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल. त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल. आरोपींच्या वतीने वारंवार वकील बदलले जात होते, त्याबद्दल देखील आज कोर्टाने नाराजी व्यक्त केली. काय नेमकं? त्यालाच आम्ही आज आक्षेप घेतला की आरोपींतर्फे जे वेळोवेळी वकील बदलण्याचा त्यांना अधिकार आहे, नाही असं नाहीये, परंतु वेगवेगळ्या 30 कारणं ही पुन्हा पुन्हा न्यायालयापुढे मांडण्यात येत होती. म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की न्यायालयाने यापूर्वी देखील या त्यांच्या म्हणण्यावरती त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यामुळे न्यायालयाने यावरती निश्चित प्रकारचा आदेश द्यावा. त्याप्रमाणे निश्चितपणे आज न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारलं, तुमच्या विरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, सगळे आरोप तुरुंगातच होते, आरोपींनी आरोप मान्य नाही असे सांगितलंय आणि न्यायालयाने त्याकरता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवण्यात येईल आणि जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाकरता सुरुवात होईल. आता हे पूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक वरती घेतलं जाईल, फास्ट ट्रॅक वरती चालेल. आता आपण बघितलं असेल की आज आरोप निश्चित करण्याकरता किती महिने वेळ लागला. न्यायालयाला वेळ द्यावा लागतो कारण वेगवेगळ्या कायदेशीर बाबी हरकती घेऊन हा खटल्याबद्दल आरोपी लांबवण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट होत होतं, परंतु कायद्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असो का स्लो ट्रॅक कोर्ट असो, परंतु खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होईल. पाटोदा शहरातील माळी गल्ली येथे उभारण्यात येत असलेल्या संत सेना महाराज मंदिर व सभागृहाचे काम आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे. 25 लाख रुपयांचा निधी मंजूर असून जैन समाजाचे मिठूशेठ कांक्रिया यांनी जागा दान दिली आहे. तर आमदारांच्या वाढदिवसानिमित्त ॲडव्होकेट सुशील ढोले यांनी घेतलेल्या बोरवेलचा संकल्प पूर्ण करत 22 डिसेंबर रोजी खर्चातून बोरवेल करून दिला असून त्याला चांगले पाणी लागले आहे. मंदिराचे काम दर्जेदार सुरू असल्याची माहिती जितेंद्र सांगळे व युवराज जाधव यांनी दिली. यावेळी सभापती रामेश्वर गोरे, विष्णुपंत खंडागळे, सूरज सांगळे, संजू खंडागळे, दिलीप खंडागळे यांच्यासह नाभिक समाजाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.